आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या मॅच मध्ये. अक्षय कोळी मंदार आला, सलामीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रथमेश. पहिला बॉल आपल्याला पाहायला जरूर मिळेल. विरोध सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ. पहिला बॉल ब्लॉकवर टाकला गेला. सुरुवात दमदार झालेली आहे, वेग भरपूर आहे या गोलंदाजाकडे. प्रथमेशाला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती एक सिंगल रन आपल्याला जरूर पाहायला मिळते. अक्षय कोळी ओराम क्रिकेटमध्ये शाबाज टीमकडनं खेळत असताना खूप चांगली कामगिरी सातत्याने करत आला. परंतु अंडरम क्रिकेट शाबाज टीमची ओळख आहे. या शाबाज टीमने अंडरम क्रिकेट खेळत असतानाच सुरुवात केलेली आहे क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये. नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये आज एक ओराम स्पर्धेमध्येही त्यांचं नाव खूप चांगलं पाहायला मिळतं. या बॉलचा टॅपचा फटका पाहायला मिळतोय. चौकार, 4 धावा. शिवाजीनगर त्यांच्या विरोधामध्ये शहाबाज. पुन्हा एकदा ब्लॉकवर टाकला गेलाय. रन आउटची संधी आहे आणि थ्रो थोडीसा चुकीचा पाहायला मिळतो. बॅकअप जर व्यवस्थितरित्याने नसतं तर कदाचित एक्स्ट्राच्या या 4 धावा मिळाल्या असत्या टीम शहाबाज टीमला. अश्रफेट शहाबाज आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग करतोय प्रथमतः. नाणेफेकीचा कॉल जे आहे ते पराभूत झाले आणि त्यांना बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं शिवाजीनगर टीमने. गोलंदाजी मार्गवरती प्रथमेश पाहायला मिळतो. आतापर्यंत थोडासा महागडा ठरला. 7 धावा त्याने खर्च केल्यात. बॉल टाकून झाल्यात आतापर्यंत 4. मंदार पहिल्यांदाच स्ट्राईकवरती आला. मंदारने टॅप केला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अडवतात. तोपर्यंत फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते आणि या सिंगलच्या सहाय्याने पुन्हा एकदा अक्षय कोळी आपल्याला पाहायला मिळेल. शाबाज संघ अंडरम क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ सातत्याने या टीमचा आम्ही पाहिलेला आहे. या बॉलचा फटका पुन्हा एकदा टॅप केला. लाजवाब फटका पाहायला मिळतोय. अक्षयच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार. बारा झाल्या. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि 12 धावा धापलकावरती लागल्यात. उमेश आला नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. मंदार आला स्ट्राईकवरती. यावेळेस मात्र सोडून दिला. लेग स्पिन करतोय. बाहेरच्या दिशेला वळण घेतला जे चेंडूने. 13 धावा धापलकावरती. व्हाईट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टॅप केलाय. चांगला फटका पाहायला मिळतो. अप्रतिम फटका. मंदारच्या बॅटमधनं आणखीन एक चौकार. शहाबाज टीमने प्रतिहल्ले केलेले आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली धावसंख्या कुठली. यावेळेस मात्र विकेट किपर ही चूक करतायत. 1+1 अशा 2 धावा. आधीच धावा भरपूर झाल्यात आणि त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये टीमला गिफ्ट कराल या रन्स तर भरपूर महागात पडतील ज्यावेळेस तुम्ही चेससाठी उतराल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल ब्रेक थ्रूची गरज असणार आहे शिवाजीनगर या टीमला. कारण की ब्रेक थ्रू जर इथून मिळाला नाही तर मोठी धावसंख्या उभा करण्यामध्ये यशस्वी होईल अश्रफ 8 शहाबाज संघ. यावेळेस मात्र हा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न परंतु पायावरती निशाणा साधला गोलंदाज उमेश याने आणि हा निर्धाव चेंडू वाचला गेलाय गोलंदाज आणि आता हा फुलटॉस बॉल बाउंड्रीच्या बाहेरच गेला असता. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. चांगली फिरकी घेतली आहे चेंडूने. पिचवरती आपण पाहता टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतलं. चेंडू आतापर्यंत झाले 4 धावा फलकावरती धावा लागल्यात. 20 रन्स. एक चेक झाला. अंडरम क्रिकेटमध्ये चेक सातत्याने पाहायला मिळतो. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा सोडून दिला. ज्यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिच होतोय ना त्यावेळेस बॉल टर्न होत नाही व्यवस्थितरित्याने. तो प्रयत्न करतोय की लेग स्टंपच्या बाहेर बॉल पिच झाल्यानंतर लेग स्टिकची दांडी जी आहे ती उडवण्यामध्ये तो यशस्वी होईल. यावेळचा फटका पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. 1 रन तर थांबू शकत नाही. एक सिंगल रन अगदी सोप्या रीतीने कंप्लीट केलेली आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय
22 धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला जरूर मिळेल. 22 शेवटचा एक बॉल प्रथमेशाच्या ओव्हरमधला 50 सुरुवात झालेली आहे. यावेळचा बॉल पुन्हा एकदा विकेट किपर वारंवार चूक करतोय. या ब्रेक थ्रूची गरज आहे, तो ब्रेक थ्रू मिळत नाही. अशा रीतीने मात्र 2 ओव्हरचा खेळ संपला. शेवटच्या बॉलवरती आले सिंगल. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 23 बिनगडी बाद शाबाद संघ. तिसऱ्या ओव्हरमध्ये वैभवला प्राचरण केलं गेलं कॅप्टनने. भरपूर धावा झाल्यात. विकेटची गरज असणारा पहिलाच बॉल टॅप केलाय समोरच्या दिशेला, चौकार आलाय. चौकार पाहायला मिळतो आपल्याला अक्षय कोळीच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील जरूर केली होती, परंतु पाहूयात पंच डिसिजन काय देतात. आवाज तर आला, परंतु कसला आवाज आला. बॅटला बॉल स्पर्श होऊन गेला की बॅट वाईट बॉल आहे. यस, चांगला निर्णय, कारण की बॅटला बॉल लागला नव्हता. बॅट विकेटवरती घासली गेली, त्याच कारणामुळे विकेट किपरला वाटला की कदाचित बॅटला बॉल लागला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय विकेट किपर आपल्याला पाहायला जरूर मिळतात. प्रथमेश. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. टीमची धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 29 धावा दाफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय बॉक्स क्रिकेटमध्ये. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय, हा वाईट बॉल आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. याही वेळेस आपण पाहतोय वाईट बॉल. एक्स्ट्रामध्ये भरपूर धावा खर्च करतोय शिवाजीनगर संघ, आणि ज्यावेळेस तो पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरेल त्यावेळेस भरपूर त्रास होईल त्यांना. वाईट +1 अशा 2 धावा. भरपूर चुका. पायाला बॉल लागला. ओके, पायाला बॉल लागला, वाचला गेला पुन्हा एकदा गोलंदाज, आणि आता हाही बॉल वाईट होता. ट्रॅकला बॉल स्पर्श करून गेला. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, षटकार आलाय, आणि षटकार म्हणजे बॉक्स क्रिकेटमध्ये फलंदाज बाद. पहिली विकेट मिळत असताना शिवाजीनगर टीमला पहिला धक्का. अक्षय कोळी बॅक टू द डगआउट. थँक्यू. संस्कार पाटील आला नवीन फलंदाज. संस्कार आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 33 लागल्यात. तब्बल 33 धावा धावफलकावरती लागल्यात. थोडंसं कठीण होत चाललाय. यावेळचा फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकनीही उमेशचं खूप चांगलं पाहायला मिळतं. डॉट बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर कमी धावा खर्च केलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॉल डिक्लेअर रिझनमध्ये टप्पा घेत बॉल आपण पाहतो मैदानाच्या बाहेर. एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या सिंगलने 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचूया. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या ओव्हरमधला. भरपूर लांब लचक षटक पाहायला मिळते आहे. आणखीन एक वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन एक रन समोरच्या टीमला दिली जाईल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. हा निर्धाव चेंडू, शेवटचा बॉल निर्धाव आला. अशा रीतीने 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 35 एक गडी बाद सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. अशरफ एट शहाबाद संघ. भारतीय जनता पार्टी आयोजित आपण पाहतोय कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरोवणे आयोजित प्रकाश जोतातील अंडरआर्म क्रिकेट सामने. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयेंद्र शेठ सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त हे सामने आपल्याला पाहायला मिळतात. माधुरीताई यांचं देखील नुकतंच आगमन झालं. उमेश आला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. टॅप करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये अडवला गेला. हा निर्धाव चेंडू. सुरुवात या ओव्हरची चांगली झालेली आहे, आणि या ओव्हरमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील उमेशला, कारण की धावा भरपूर झाल्या. तब्बल 35 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत.
यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाजाला मात्र चकवण्यामध्ये यशस्वी होतोय गोलंदाज आणि धक्का क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर मंदार. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेला. त्या ठिकाणी आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती ऋतिक याला आमंत्रित केलं गेलं. आपण पाहतोय ऋतिकला बॅटिंग करताना. ऋतिक ओके गोलंदाज या 35 धावा दाफलकावरती 35. 2 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 2 बॉलचा खेळ संपला. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न चेक केला उमेशने आणि आम्ही सातत्याने म्हणतो अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये तुम्ही चेक करू शकता. चला पुढे सरसावत खेळला. फुल टॉस बॉल होता. संधी होती टॅप करण्यासाठी परंतु फुल टॉस बॉल बॅटवरती व्यवस्थितरित्याने आलेला नाहीये. टॅप करता आला नाहीये. चेंडू सीमारेषा पार. फुल टॉस गेला. फलंदाज बाद. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन होतं आदरणीय सन्माननीय दीपेशदादा पाटील यांचं खऱ्या अर्थाने आम्ही आगमन हार्दिक स्वागत करतोय या स्पर्धेच्या निमित्ताने. भारतीय जनता पार्टी कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये दीपेशदादा यांचं खऱ्या अर्थाने आम्ही स्वागत करतोय आणि समालोचन करत असताना त्यांची आम्हाला साथ सातत्याने लाभते. ज्यावेळेस शिरोणे गावामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्यावेळी समालोचन करत असताना दीपेशदादा यांच्या खऱ्या अर्थाने आपण वाणीतून समालोचन ऐकता. यावेळेस आपण पाहतोय रनआउटची संधी आणि विकेट क्रमांक 5वा मैदानाच्या बाहेर जाईल. फलंदाज बाद होतोय. संस्कार हा फलंदाज बाद झाला. धावफलकावरती धावा आपण पाहू शकाल 36 धावा. या ओव्हरमध्ये धावा अगदी कमी खर्च केलेले आहेत. आतापर्यंत 5 बॉल झाले. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. नवीन फलंदाज सनी याला. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. या रनआउटची संधी आहे. जर बॉल पहिल्याच अटॅम्पमध्ये कलेक्ट केला असता तर कदाचित ही 1 धाव वाचली असते. बॉक्स क्रिकेटमध्ये 1-1 धावाला भरपूर महत्व आहे. अशा रीतीने मात्र शेवटचं षटक संपलं. शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या 2 आणि विकेट्स त्यांनी मिळवले 2. खूप चांगली गोलंदाजी उमेशशी पाहायला मिळाली. चांगलं कमबॅक केलंय शिवाजीनगर टीमने आणि ही मॅच जिंकायची असेल शाबास टीमला तर तुम्हाला धावा इथून डिफेंड करायच्या आहेत 38 आणि चेस करायचे असेल शिवाजीनगर टीमला. नाणेफेकीचा 37 झाले आणि 38 धावा जिंकायला. चल शिवाजीनगर टीम आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर तुम्हाला ज्या खुर्च्या आम्ही ठेवलेल्या आहेत तिथूनच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाठवायचा आणि नेक्स्ट मॅचसाठी आम्ही नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आमंत्रित करतोय. एका बाजूला आर्या 8 नेरुळ आणि दुसऱ्या बाजूला गोल्डन एट ईगल वाशी बॉयज. प्लीज विनंती करतोय टॉससाठी आपण लगेचच या. वाशी आणि नेरुळ दोन टीमचे कॅप्टन आमच्या व्यासपीठावरती नाणेफेकीचा कॉल केला जाईल. आम्ही प्रत्येक मिडिंगमध्ये टॉस करणार आहोत आणि टॉस करण्यासाठी कॅप्टनला आम्ही आमंत्रित करतोय. वाशी टीमचे कॅप्टन आणि नेरुळ टीमचे कॅप्टन. जर जास्त प्रमाणामध्ये जर आपण वेळ घेतला तर आम्ही मॅच खेळत असताना सामन्यामध्ये षटकं जे आहेत ते कमी करू. हा कठोर नियम आमच्या आयोजकांनी घेतलेला आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये जो संघ उशीर करेल त्याला खऱ्या अर्थाने आम्ही एक मॅच जी आहे ती जी मॅच सुरू होईल त्या मॅचमध्ये 1 षटक आम्ही कमी करू.
कारण की दिलेल्या वेळावरती कॅप्टनला आम्ही आमंत्रित करतो. तुमची पहिली मॅच होती आणि तुम्ही सेकंड मॅचसाठी उपस्थित झालेत. नेरोल टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. तर वाशी टीमचे कॅप्टन आम्ही आपल्याला आमंत्रित करतोय. वाशी टीम जर कोणतं प्रतिनिधी असेल तर आम्हाला रिपोर्टिंग करायची आहे, कारण की नेरोल टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. चला मॅच झाली सुरुवात. 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रोशन आणि प्रथमेश. गोलंदाजी मार्कवरती अक्षय कोळी, ज्यांनी बॅटिंग करत असताना दमदार सुरुवात केली. आता गोलंदाजी चांगली करायची आहे. पहिला बॉल टॅप केलाय. सुरुवात धमाकेदार जोरदार सुरुवात केलेली आहे शिवाजीनगर टीमने. चौकार. पहिल्याच बॉलवरती 4 धावा. शाबास टीम. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकल्यानंतर थोडासा प्रेशरमध्ये पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलून दिलाय. सिंगल रनचा प्रयत्न. अपील जोरदार केलेली आहे, परंतु पंचांना काहीच इंटरेस्ट नाही आहे अपीलमध्ये. पंच सांगतात पॉपिंग क्रीजमध्ये अगदी सुरक्षितरित्याने फलंदाज पोहोचला. चांगले क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रोशनाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. तो दुसरा बॉल ही चौकार ठोकू शकला असता, परंतु त्याने निर्णय घेतला की पहिल्या बॉलवरती 4 धावा आल्यात, त्यानंतर एक सिंगल रन देऊन प्रथमेशला स्ट्राईकवरती आणू, जेणेकरून तोही सेट होऊ शकतो. या 38 धावा या मैदानावरती चेस होऊ शकतात. एवढंही मोठं टार्गेट नाही आहे. उमेशने शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च केला. त्याचा बेनिफिट, त्यांचा मोमेंटम पुन्हा शिफ्ट झाला. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पायावरती बॉल आदळल्यानंतर हा निर्धाव चेंडू. अक्षय कोळी एक दर्जेदार खेळाडू. अग्री कोळी प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूला आम्ही खेळताना पाहिलं. कित्येक वेळांनी चांगला परफॉर्मन्स दिला. आता बॉक्स क्रिकेट ही खूप चांगलं खेळतोय. यावेळेस पुन्हा एकदा बॅटला बॉल लागल्यानंतर पायाला बॉल लागला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो डिक्लेरेशनमध्ये एक सिंगल आलेली आहे. टीमची धावसंख्या आहे सिंगलने आपण पाहताय 6 या आकड्यावरती. 6 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 6 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू आतापर्यंत झाले 4. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची एज लागली डिक्लेरेशनमध्ये. आणखीन एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. शाबास टीमचा आम्ही उल्लेख केला, ज्या शाबास टीमने क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये सुरुवात केली अंडरम क्रिकेटने. अंडरम क्रिकेट खेळत खेळत हा संघ उराम क्रिकेटमध्येही खूप चांगला खेळ करतोय. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. सुरुवात चौकाराने या ओव्हरची आणि शेवट ही चौकाराने. यावेळेस मंदारच्या माफ करा प्रथमेशच्या बॅटमॅन आलाय चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 11. बिनगडी बाद. शिवाजीनगर चांगल्या स्थितीमध्ये. नवीन गोलंदाज आपण पाहताय संस्कार आला गोलंदाजी मार्कवरती. संस्कार पहिला गोलंदाज आपण पाहिला अक्षयला. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिलाच बॉल चौकार. ओहो एफर्ट्स भरपूर चांगले पाहायला मिळाले. लाजवाब एफर्ट्स. बॉल जसा टॅप झाला असं वाटलं की 4 धावा मिळाल्या, परंतु त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. ज्यावेळेस तुम्ही टार्गेट डिफेंड करताना तुम्हाला या क्षेत्ररक्षकाची गरज असते, त्यावेळेस गोलंदाजाचा आत्मविश्वास तोही वाढला जातो. यावेळेस आपण पाहताय पंचांचा इशारा. हा व्हाईट बॉल. या व्हाईट बॉलच्या सह्याने टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती आपण पाहतोय. संस्कार यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलाय. यावेळेस अडवण्यामध्ये यशस्वी होणार नाही. बॉल आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षकाच्या. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. चला टॅप केला. टॅलेंट हवाय, टॅलेंट हवाय. हे फटके खेळण्यासाठी खेळाडूकडे टॅलेंटची कमतरता नाही आहे असं दिसतंय. यावेळेस आपण पाहताय सन्मान दिला या बॉलला. जर हा बॉल मिस झाला असता तर कदाचित यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या असत्या. कमबॅक करावा लागणार आहे संस्कारला. 3 बॉल आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा बेल्स कदाचित उडलेली आहे की काय. यस आउट झालाय फलंदाज क्रमांक पहिला. शिवाजीनगर टीमचा बाद झालाय. फलंदाज आपण पाहतोय रोशनचा खेळ संपुष्टात आलाय. धक्का क्रमांक पहिला लागलाय 16 या धावसंख्येवरती.
नवीन फलंदाज अँडी आपल्याला पाहायला जरूर मिळेल शिवाजीनगर टीमकडनं. हे जे गीत आपण ऐकलत, सुनो गौर से दुनिया बोलो, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. हे जे गीत आपल्याला ऐकायला मिळालं. काल भारतीय संघाने मात्र विजय मिळवला भारत विरुद्ध पाकिस्तान. अगदी सहजरित्याने पाकिस्तान टीमला पराभूत केलं. त्या मॅचच्या अगोदर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरीस रौफ याने इंटरव्ह्यूमध्ये एका सांगितलं होतं, ते आम्ही सांगू तुमच्यापर्यंत पोहोचू, परंतु 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 18 धावा दाफलकावरती लागल्यात. त्यांनी सांगितलं की दुबईच्या मैदानावरती आम्ही भारतीय संघाला 2 वेळा पराभूत केलं आणि तिसऱ्यांदा पराभूत करण्यासाठी आम्ही त्यांना सज्ज आहोत, आम्ही त्यांना पराभूत करू शकतो. पण हे भारताचे वाघ पाकिस्तानच्या या खेळाडूंसमोर कुठे झुकणारे होते. एक हाती सामना भारतीय टीमने जिंकला आणि आपल्या भारताचा झेंडा त्या दुबईच्या मैदानावरती रोवला. कालच्या दिवसामध्ये जो होस्ट संघ होता, जो आयोजक संघ होता पाकिस्तान, जे चॅम्पियन्स ट्रॉफी त्यांनी आयोजित केलेली आहे, तो पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला जो स्पर्धेमधनं बाहेर गेलेला आहे. भारतीय संघाने मात्र त्यांना बाहेरचा दसरा रस्ता दाखवला. त्यांच्याच आयोजकांमध्ये आपण पाहिलं तर चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या भारतीय खेळाडूंचंही जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे. हिरे मिळालेत एक एक भारतीय टीमला. पुन्हा एकदा जाऊया मॅचकडे. भारतीय जनता पार्टी आयोजित कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरोणे या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिली मॅच शहाबाज विरुद्ध आपण पाहतोय शिवाजीनगरला आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झाले अक्षय आदेश आला. गोलंदाजामध्ये आपण पाहताय थोडंसं मात्र चेंजेस पाहायला मिळालं. अगोदर अक्षयला प्रचारण केलं परंतु आदेशवरती भरोसा दाखवला. यावेळेस फटका चांगला आहे, लाजवाब पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू सो मच. संघाची धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. क्रिक लाईव्हचे आमचे ऑपरेटर त्यात आम्हाला इक्वेशन सांगतील. हा बॉल जोरकस मारला होता परंतु डॉट बॉल आला. इक्वेशन काय आला? 10 चेंडूमध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. 10 बॉल 15 धावसंख्येची गरज या मॅचमध्ये. टीम शिवराजे एज शिवाजीनगर या टीमला यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅटची एज लागलेली आहे. 10 मध्ये 15ची गरज असताना आता 9 मध्ये 14 रनची गरज आहे. मॅच खूप चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चला वाशी टीम आपल्याला शेवटचा कॉल असेल हा, आणि की नेरूळ टीमचा कॅप्टन भरपूर वेळ झाला या ठिकाणी उपस्थित आहे. तर वाशी टीमला आम्ही इन्व्हाइट करतोय. कॅप्टन कुठला प्रतिनिधी जर उपस्थित असेल तर प्लीज आम्ही त्यांना इन्व्हाइट करतोय. आपण लगेचच आमच्याशी संपर्क साधायचा आहे. त्याला त्रिफळा उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि आपण पाहताय आणखीन एक विकेट मिळाली आहे शाबास टीमला. धक्का क्रमांक 2 लागला. अँडी बाद झाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा. आता इक्वेशन काय आला? येणारे चेंडू त्यांच्याकडे आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये 14 रनची गरज आहे. आणि त्याचबरोबर अशरफ 8 शहाबाज टीमला शुभेच्छा आल्यात. आमचे फरहान चौधरी मित्र आहेत खूप चांगले आणि त्यांच्याकडनं या टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणखीन एक विकेटचं पतन मॅच मध्ये पुनरागमन करत असताना आपण पाहतोय अशरफ 8 शहाबाज संघ मॅच होती कुठे आणि कुठे येऊन ठेपलेली. आणखीन एक फलंदाज शिवाजीनगर टीमचा बाद. कठीण होत चाललंय आव्हान. आता येणारे चेंडू आहेत 7 मध्ये बनवायचे आहेत 14 धावा. मॅच इज ऑन, चेज इज ऑन. शहाबाज संघ मात्र या स्पर्धेमध्ये आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय पुनरागमन करत असताना एका वेळेला एका क्षणाला असं वाटलं होतं की बॅटिंग करणारा जो शिवाजीनगर संघ जो आहे ना तो 1 साइडेड ही मॅच जिंकेल. परंतु शहाबाज टीम कुठे हार मानणारा संघ आहे. या टीमकडे फाईट कशी करायची या टीमकडे तेवढा तरी अनुभव आहे. भरपूर वर्ष झाले क्रिकेट खेळतात. फरहान चौधरी अंडरम क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ त्यांचाही आम्ही पाहतोय परंतु आज त्या टीममध्ये उपस्थित नाही आहेत. 7 बॉल आणि 14 रनची गरज आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्त्वाचा असणारा आदेशांचा. चला शेवटचा बॉल. हॅट्रिक कदाचित कंप्लीट झाली की काय? या स्पर्धेची पहिली हॅट्रिक आदेशांच्या माध्यमातून. फलंदाज क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर जात असताना 4था.
त्याचबरोबर आदरणीय सन्माननीय समाजसेवक प्रभाकरजी ठाकूर साहेबांचं निखिल नुकतंच आगमन झालं, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय. भारतीय जनता पार्टी आयोजित कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ आयोजित प्रकाश जोतातील अंडरम क्रिकेट सामन्यांमध्ये या स्पर्धेमध्ये साहेब आपला मी सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा जाऊया क्रिकेटकडे, जिथे मात्र अक्षय कोळी या टीमचा ट्रम्प कार्ड, या टीमचा सेनापती, या टीमचा कर्णधार अक्षय कोळीकडे आहे आता भवितव्य या शाबास टीमचं. परंतु त्याच्या समोर ज्याने मात्र खूप भन्नाट बॅटिंग केलेली या सलामीला आलेला फलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये. 6 मध्ये 14ची गरज आहे. पहिलाच बॉल चुकीच्या एंडला कदाचित थ्रो केलाय की काय, परंतु काही हरकत नाहीये. फलंदाज बाद झाला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल. आता 5 मध्ये 14ची गरज आहे आणि प्रथमेशला या बॉलवरती रन घेणं इम्पॉर्टंट होतं का? तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सेट झालात, नवीन फलंदाजाला तुम्ही चान्स देऊ शकत नाहीयेत या धावा चेस करण्यासाठी. जेवढी स्ट्राईक तुमच्याकडे राहील तेवढा तुम्ही प्रयत्न करायला हवा होता की जेवढे चेंडू या ओव्हरमध्ये तुम्हाला खेळता येईल तेवढे चेंडू तुम्ही खेळू शकता. परंतु या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती 1 रन घेऊन स्ट्राईक रोटेट करण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतोय मला प्रथमेशचा. यावेळचा फटका मात्र चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा अशरफ पटेल यांच्याकडनं सुवर्ण संधी आहे. जर हा सामना जिंकला अशरफेट शाबास टीमने तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज त्यांना दिलं जाईल. चला, मॅच मध्ये पुनरागमन करत असताना पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकला विकीने. पुढे सरसावर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस फिल्डिंग झालेली आहे, आदेशने चूक केलेली आहे. शिवाजीनगर मॅच मध्ये पुनरागमन करत असताना आदेश ही चूक भरपूर महाग आहे, भरपूर महागाची चूक केलेली आहे आदेशने आणि ती चूक चुकवू शकत नाहीये शाबास टीमला. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, अक्षय कोळीची मेहनत. आता समीकरण जर पाहिलं, 3 बॉल आणि 6 रनची गरज आहे. 3 चेंडू 6 रनची गरज, 2 चौकाराच्या सहाय्याने मात्र विकीने पुनरागमन करून दिलाय टीम शिवाजीनगर टीमला. शिवराजे 8 शिवाजीनगर टीम कमबॅक करत असताना पहिलाच सामना आपण पाहतोय, खूप चांगला पाहायला मिळतोय, धमाकेदार सामना पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने मॅच अजूनही होणार. 3 मध्ये 6ची गरज आहे. 3 बॉल आणि 6 रनची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. कंपल्सरी या स्पर्धेचा नियम, कंपल्सरी चेस करावा लागणारा. यावेळेस पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, आता धोक्याचा क्षण आला. 2 मध्ये 4 आहेत आणि 2 मध्ये 4 म्हटल्यावरती माफ करा 5-5ची गरज आहे. 2 मध्ये 5 कंपल्सरी चेस आहे. 2 बॉल आणि 5 रनची गरज आहे. बॅटला बॉल लागून सरळ डिक्लेअर रिझन मध्ये गेला. 2 बॉल आणि 5 रनची गरज आहे, म्हणजे दोन्ही बॉल भरपूर महत्वाचे आहेत. वाव, व्हॉट अ मॅच. 2 मध्ये 5ची गरज असताना फलंदाज बाद झालाय. फटका दमदार होता, विकीचा प्रयत्नही खूप चांगला पाहायला मिळाला. मॅच मध्ये पुनरागमन करून दिलं विकीने शिवाजीनगर टीमला. अक्षय कोळीने इथे काही चूक केली नाही तर हा सामना पूर्णपणे शाबास टीमच्या बाजूने झोकलाय. उमेश आला शेवटचा बॉल फेस करण्यासाठी. जर एक्स्ट्रा बॉल पडला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करेल शिवाजीनगर. शिवराजे 8 शिवाजीनगर. पहिलाच सामना खूप चांगला पाहायला मिळतोय. जयेंद्र शेठ सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र दांडी गुल केलेली आहे, मॅच जिंकलेली आहे टीम अशरफ 8 शहाबाज टीमने. खूप चांगला सामना जिंकलाय आणि पहिला विजय प्रस्थापित केलाय अशरफ 8 शहाबाज या टीमने. वेल डन टीम कॅप्टन. थँक्यू सो मच. आणि